सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 में आप सबका स्वागत है। मैं हूँ एजाज शाह। जलगांव से इस वक्त बड़ी खबर सामने आ रही है। आज दिनांक 16 अप्रैल 2026 गुरुवार को जलगांव के अजंता चौफुली स्थित सुरेश दादा जैन कॉम्प्लेक्स भंगार बाजार इस इलाके में प्रशासन द्वारा अतिक्रमण हटाने की बड़ी कार्रवाई की गई। ये कार्रवाई अतिक्रमण विभाग और नेशनल हाईवे के अधिकारियों द्वारा पुलिस प्रशासन की निगरानी में की गई। अभियान के दौरान सड़क और सार्वजनिक स्थानों पर किए गए अवैध अतिक्रमण को हटाया गया। प्रशासन के अनुसार इस कार्रवाई का मुख्य उद्देश्य यातायात व्यवस्था को सुचारू बनाना और आम नागरिकों को बेहतर सुविधा प्रदान करना है। कार्रवाई के दौरान किसी भी तरह की अप्रिय घटना को रोकने के लिए भारी पुलिस बल तैनात किया गया था, जिससे पूरे क्षेत्र में कानून व्यवस्था बनाए रखी जा सके। स्थानीय प्रशासन ने साफ कहा है कि आगे भी इस तरह की कार्रवाई लगातार जारी रहेगी और अवैध अतिक्रमण के खिलाफ सख्त कदम उठाए जाएंगे। फिलहाल इलाके में स्थिति पूरी तरह सामान्य और नियंत्रण में बताई जा रही है। रशीद शेख के साथ शाहजाज, सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 जलगांव। हमारे चैनल को सब्सक्राइब, लाइक, शेयर और कमेंट ज़रूर करें। काय सांगाल आज अतिक्रमण काढण्यात येत आहे नॅशनल हायवेवर, काय सांगाल या संदर्भात? अतिक्रमण जे होते हायवेच्या बाजूने लागून सर्वांना एक हप्त्या पहिलेच नोटीस दिलेल्या आहे आणि कॉर्पोरेशन आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने सर्व ही मोहीम पार पडते आज। तर यापुढेही सर्वांना अशी विनंती आहे की रस्त्याच्या बाजूला कोणीही अतिक्रमण करू नये आणि शहरातली वाहतूक व्यवस्थित राहील, त्याचा फायदा सर्वांनाच होईल। आपला काही नवीन प्रोजेक्ट वगैरे काही नाहीचा आता पुढच्या 1-2 महिन्यात एक ते 2 महिन्यात एक प्रोजेक्टचं काम चालू होईल। त्यासाठी पण आपल्याला एक करणं आवश्यक आहे। राहुल पाटील, अभियंता। प्रोसेस काय सांगाल आज अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात येत आहे आणि यामध्ये कोणत्या विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी समाविष्ट झालेले आहेत? आज जळगाव शहरामध्ये राष्ट्रीय महामार्गालगत जे काही अतिक्रमण आहे, हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात जळगाव महानगरपालिका, नॅशनल हायवे, पोलीस प्रशासन या सर्वांनी मिळून कारवाई करण्यात येत आहे। यामध्ये नॅशनल हायवेच्या बाजूला जे काही लोक वाहनं उभी करतात, पार्किंग करून ठेवतात, इतर गाड्या लावतात, ज्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो, ॲक्सिडेंट होतात, या सर्व अतिक्रमणांवरती कारवाई करण्यात येत आहे। यामध्ये कुठल्या विभागाचे कर्मचारी सहभागी आहेत? पोलीस विभाग आहे, नॅशनल हायवे आहे, महानगरपालिका आहे, सर्व विभाग आहेत। मुस्लिम कब्रस्तानाजवळ थोडा वाद निर्माण झाला होता, काय सांगाल त्याबद्दल? लोक अतिक्रमण काढताना विरोध करतायत, वाद करतायत, पण कारवाई शासकीय आहे, सर्वांना नोटीस दिलेल्या आहे, कारवाई अशीच सुरू राहणार।